सतीश काळे. आज आपण थेरी ऑफ मशीन्स या सब्जेक्टला आपण सुरुवात करत आहोत. थोडक्यामध्ये सिलेबसचं ओरिएंटेशन देतो. त्यामध्ये जर आपण बघितलं थेरी ऑफ मशीन्समध्ये असते काय एक्झॅक्टली, तर यामध्ये आपल्याला बघायचं काय ते महत्त्वाचं. सिंपल मेकॅनिझम्स. सिंपल मेकॅनिझम्स माहिती आपल्याला, मेकॅनिझम्स 4 बार मेकॅनिझम, स्लाइडर, क्रँक मेकॅनिझम्स वगैरे वगैरे बघूया, डिस्कस करूया त्याविषयी नंतर. नंतर आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये मोशन अनालिसिस. मोशन अनालिसिस. मोशन अनालिसिस मध्ये आपण काय बघणार आहोत एक्झॅक्टली. मोशन अनालिसिस मध्ये आपण व्हेलॉसिटीचे अनालिसिस करणार आहोत आपण. यस, व्हेलॉसिटीच्या रिलेटेडच्या टर्म्स आणि त्याच्या काही मेथड्स. नंतर आपण ॲक्सेलरेशनचे अनालिसिस करणार आहोत आपण, ॲक्सेलरेशन अनालिसिस. आणि त्यामध्ये जर बघितलं आपण तर व्हेलॉसिटी अनालिसिसमध्ये आणखी 2 पॅरामीटर मुख्यतः आपण डिस्कस करणार आहोत. आयसी मेथड, इन्स्टंटेनियस सेंटर मेथड आणि पुढे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड आपण डिस्कस करूया यामध्ये. चला, त्याच टाईपमध्ये आपण पुढे महत्त्वाचा पोर्शन गिअर्सवरती बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. टाइप्स ऑफ द गिअर्स असतील, मग त्या गिअर्सचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतील आणि गिअरच्या वेगवेगळ्या टर्म्स असतील. ह्या सगळ्याच आपण इथं डिस्कस करणार आहोत. ॲप्लिकेशन्स बघणार आहोत गिअर्सचे, मुख्यतः महत्त्वाचा पॉईंट तो सुद्धा. त्याच टाईपमध्ये पुढे गिअरपासूनच आपण बघतो आपल्याला पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी आपण वापरतो गिअर ट्रेन्स. गिअर ट्रेन्स जसं की गिअर बॉक्समध्ये गिअरच्या मदतीनं आपण पॉवर ट्रान्समिट करतो आणि आपल्याला माहिती आहे गिअरला आपण पॉझिटिव्ह ड्राईव्ह म्हणतो. आपल्यासाठी हा पॉझिटिव्ह ड्राईव्ह आहे. यस. नंतर पुढे आपण याच्यामध्येच पुढे आपण डिस्कस करणार आहोत गव्हर्नर. काय असते गव्हर्नरचं फंक्शन, कशा टाईपमध्ये फ्युएल कंट्रोल करू शकतो आपण 4 व्हीलर्समध्ये आणि कुठल्या टाईपचे गव्हर्नर्स असतात. सगळेच गव्हर्नर्स, वॅट गव्हर्नर असेल, प्रोएल असेल, पोर्टर असेल, या टाईपचे त्यांचे टाईप्स आणि याच्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या टर्म्स त्याच क्वेश्चनला जास्त विचारल्या जातात. पुढे गव्हर्नरच्या कन्स्ट्रक्शन विषयी सुद्धा क्वेश्चन्स आहेत. त्याच टाईपमध्ये असलेलं हे गायरोस्कोप. गायरोस्कोप एरोप्लेनमध्ये असेल, शिपमध्ये असेल, 4 व्हीलर्समध्ये असेल, गायरोस्कोपची डायरेक्शन्स तेही आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्या रिलेटेड असले हे कपल्स. त्याच टाईपमध्ये आपण पुढे डिस्कस करणार आहोत की बॅलन्सिंग पर्पजसाठी हे बॅलन्सिंग नावाचा हा टॉपिक. रेसिप्रोकेटिंग आयसी इंजिनमध्ये आपल्याला माहिती आहे प्रायमरी बॅलन्स, सेकंडरी बॅलन्स, किंवा याच्यामध्ये आपण बघतो की डायनामिक बॅलन्सिंग असते बघा. डायनामिक बॅलन्सिंग म्हणजे क्रँकशाफ्टची आपण डायनामिक बॅलन्सिंग करतो. ज्यावेळेस एखादा फॅन, सिलिंग फॅन जो असतो तो रोटेट करू लागला आणि तो बॅलन्स पाहिजे, 3 पाते त्याचे पूर्णपणे बॅलन्स्ड पाहिजेत, तरच तर इथं व्हायब्रेशन्स कमी होतील. मग ते व्हायब्रेशन्स कमी करण्यासाठी आपल्याला बॅलन्सिंग करावी लागते. नंतर आपण याच्यामध्ये खरं बघितलं तर मेकॅनिकल व्हायब्रेशन्स नावाचा एक मोठा टॉपिक आहे. मेकॅनिकल व्हायब्रेशन्स आपण सेपरेट कव्हर करणार आहोत कारण आपल्या ह्या करिक्युलमला लागत नाही येतो, आपल्याला इथं लागत नाही तो मेकॅनिकल व्हायब्रेशन्स विषयीचे क्वेश्चन्स आपल्याला नाही आहेत. चला पुढे आपण याच्यामध्ये पुढे डिस्कस करणार आहोत फ्लायव्हील. हा सुद्धा पोर्शन आहे. खरं तर हा फ्लायव्हीलला सेपरेट टॉपिक न घेता पण तरी आपण याच्यामध्ये फ्लायव्हीलला सेपरेट टॉपिक घेणार आहोत आणि फ्लायव्हील विषयी आपल्याला बरेचसे पॉईंट्स डिस्कस करायचे. टॉर्क असेल, फ्लायव्हीलच्या रिलेटेडचे टर्म्स असतील, किंवा ह्याच्यामध्ये एनर्जी रिलेटेडच्या टर्म्स असतील, कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन्स असतील वेगवेगळे, त्या टाईपमध्ये आपण इथे डिस्कस करूया. आणि शेवटचा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत कॅम अँड फॉलोवर. कॅम अँड फॉलोवर जे की आपल्याला माहिती आहे आयसी इंजिनमध्ये इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल कंट्रोल करण्यासाठी आपण कॅम अँड फॉलोवर क्रँकच्या मदतीने आपण ऑपरेट केलं होतं. त्या टाईपमध्ये आता आपण पुढे डिस्कस करूया आपल्या पहिल्या टॉपिकला. पहिला टॉपिक आहे आपला सिंपल मेकॅनिझम्स. काय असतात ह्या मेकॅनिझम्समध्ये. आता सिंपल मेकॅनिझमला बघण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या टर्म्स हा टॉपिक समजण्यासाठी. कुठल्या महत्त्वाच्या टर्म्स, त्याच्यामध्ये पहिलीच टर्म असते त्याला आपण म्हणतो कायनेमॅटिक लिंक. कायनेमॅटिक लिंक. आता खरं तर सिंपल मेकॅनिझम्स म्हणजे काय, खरं बघितलं तर कुठलंही एक मेकॅनिझम घ्या, कुठलं मेकॅनिझम घेता आता कुठलं एक सिस्टम घ्या, कुठलं एक मशीन घ्या. एक्झाम्पल आयसी इंजिन घेतलं आपण, आयसी इंजिनमध्ये हे मेकॅनिझम्स आहे, हे सुद्धा एक मेकॅनिझम्स आहे. ह्या मेकॅनिझम्समध्ये जर बघितलं आपण तर लिंक आहेत वेगवेगळ्या. ह्या सिलेंडरला आपण एक लिंक म्हणतो, पिस्टनला एक लिंक म्हणतो, कनेक्टिंग रॉडला एक लिंक म्हणतो आणि नंतर आपण पुढे क्रँकला एक लिंक म्हणतो. अशा लिंकपासून बनतं हे सगळं हे पूर्ण मेकॅनिझम. आणि या मेकॅनिझममध्ये वेगवेगळ्या टर्म्स असतात. त्यामध्ये पहिलीच टर्म आपण बघतोय एक्झाम्पल कायनेमॅटिक लिंक, किंवा त्याला आपण एलिमेंट सुद्धा म्हणतो. काय असते बरं याच्यामध्ये, त्याच्यामध्ये मुख्यतः जर बघितलं हा मशीनचा एक पार्ट आहे. खरं बघितलं तर मशीनचा एक पार्ट आहे. कुठलाही लिंक आहे, एक्झाम्पल क्रँक आहे, मशीनचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये एक रिलेटिव्ह मोशन्स असतात बघा. म्हणजे याला क्रँक
आणि कनेक्टिंग रॉड ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेटिव्ह मोशन आहे, एकमेकांच्या रिस्पेक्टमध्ये रिलेटिव्ह मोशन्स असतात, त्याला आपण म्हणतो कायनेमॅटिक लिंक. म्हणजे वन लिंक हॅज द रिलेटिव्ह मोशन विथ द अनदर लिंक फॉर द स्पेसिफिक पर्पज. ते तर पुढे बघणार आहोत आपण आता. आणि याच्यामध्ये त्याची कायनेमॅटिक लिंकची महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. कायनेमॅटिक लिंक ही रेजिस्टंट बॉडी असावी. म्हणजे काय रेजिस्टंट बॉडी म्हणजे इट शुड बी द कॅपेबल टू ट्रान्समिट द पावर फ्रॉम वन लिंक टू द अदर लिंक और फ्रॉम वन एलिमेंट टू द अदर एलिमेंट, या टाईपमध्ये. चला याविषयी क्वेश्चन्स याच्यापेक्षा जास्त विचारले जाणार नाहीत. आणि पुढे जर आपण बघितलं एक्झाम्पल, इथं एक पुली आहे, इथं दुसरी पुली आहे, एक आहे ड्रायव्हर, दुसरी आहे ड्रिव्हन. आणि इथं आपण काय बसवलं, बेल्ट नाही बसवलं, रोप नाही बसवलं, इथं आपण रबर बँड बसवलं. रबर बँड बसवलं. मग ह्याला आपण लिंक म्हणायचं का, कायनेमॅटिक लिंक म्हणायचं का? नाही म्हणत आपण ह्याला कायनेमॅटिक लिंक, कारण हे ब्रेक होणार आहे आणि ह्याच्यामध्ये डिफॉर्मेशन खूप जास्त आहे, पॉवर ट्रान्समिट नाही करणार हे प्रॉपरली, त्या टाईपमध्ये. म्हणजे ही कायनेमॅटिक लिंक नाही आपल्यासाठीची. आता जर आपण बघितलं टाइप्स ऑफ द लिंक जर आपण बघितल्या, आपल्यासाठी महत्त्वाचा टॉपिक आहे आता हा, टाइप्स ऑफ लिंक्स. त्या लिंकमध्ये कुठले टाइप्स आहेत, त्यामध्ये पहिलीच लिंक असते बघा, रिजिड लिंक. नंतर दुसरी लिंक असते बघा, विसरायचं नाही आपल्यासाठी, हे महत्त्वाचं आहे, याच्यावरती क्वेश्चन्स फ्रेम होतात, फ्लेक्झिबल लिंक. बोलूया याविषयी सुद्धा आपण. आणि थर्ड जो टाईप असतो त्याला आपण म्हणतो फ्लुइड लिंक. इथे लिहितोय हा, फ्लुइड लिंक. ही पीपीटी आणि हे पीडीएफ तुम्हाला शेअर केली जाईल एक्झाम स्टडी 1 या टेलिग्राम चॅनलवरती. त्याची काळजी करू नका. सायमल्टेनियसली तुम्हाला काही जे नवीन पॉईंट्स वाटतात ते सुद्धा लिहून घेत चला तुम्ही. नुसतं ऐकत बसू नका, लिहित चला, प्रॅक्टिस करत चला, नाही तर हे बोरिंग लेक्चर्स होतील मग तुमच्यासाठी, खूपच बोरिंग होतील, मग काहीच फायदा नाही होणार त्याचा. चला, रिजिड लिंक म्हणजे काय बघा, याच्यामध्ये डिफॉर्मेशन जे असतं ते खूप निग्लिजिबल असतं. डिफॉर्मेशन्स आर ऑलमोस्ट निग्लिजिबल. सोपं एक्झाम्पल, क्रँक माहिती आहे आपल्याला, कनेक्टिंग रॉड माहिती आहे आपल्याला, त्यामध्ये पिस्टन माहिती आहे किंवा सिलेंडर माहिती आहे, हे सगळंच मेकॅनिझम. त्याच्यामध्ये कुठं डिफॉर्मेशन्स येतात का, फोर्स ट्रान्समिट होते नाही असं दिसतंय का आपल्याला, की हा क्रँक एकदमच वाकून गेला पूर्णपणे आणि तरी फोर्स ट्रान्समिट करतो एकदम, या टाईपमध्ये असं काही प्रकार आहे का? नाही आहे. तर ही रिजिड लिंक आहे. जरी डिफॉर्मेशन आलं खूप निग्लिजिबल असतं, की त्यामुळे आपल्या पॉवर ट्रान्समिशनला तेवढासा मोठा फरक पडत नाही आहे. तर आपण म्हणतो रिजिड लिंक. फ्लेक्झिबल लिंकचं बेस्ट एक्झाम्पल. आता फ्लेक्झिबल लिंकमध्ये काय असतात, डिफॉर्मेशन असतात पण विदिन लिमिट्स असतात. त्यासाठीचं एक्झाम्पल आहे बेल्ट आहे, रोप आहे, चेन आहे. कशामध्ये? चेन ड्राईव्हमध्ये, बेल्ट रोप ड्राईव्हमध्ये एक असतो ड्रायव्हर, दुसरा असतो ड्रिव्हन. एक पुली दुसऱ्या पुलीला फिरवते, दुसऱ्या पुलीला पॉवर ट्रान्समिट करते, टॉर्क ट्रान्समिट करते. एक्झाम्पल, हे आहे ड्रायव्हर आणि हे आहे ड्रिव्हन. आणि इथं बसवले आपण बेल्ट असेल, रोप असेल, चेन असेल. आणि आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये डिफॉर्मेशन असतं ते फ्लेक्झिबल डिफॉर्मेशन, विदिन परमिट असतं बघा डिफॉर्मेशन. किंवा या टाईपमध्ये सुद्धा त्याची मोशन असू शकते, मुवमेंट असू शकते, बट विदिन रेंज असतं. याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन असतं ते रेंज असतं, ते खरं तर ॲक्झिलच असतं. या टाईपमध्ये इकडच्या डायरेक्शनला विदिन लिमिट असतं. त्या टाईपच्या लिंकला आपण म्हणतो फ्लेक्झिबल लिंक, पॉवर ट्रान्समिट करतात नाही. नंतर आहे फ्लुइड लिंक. आता फ्लुइड लिंकमध्ये तर खूप सगळे एक्झाम्पल्स, म्हणजे फ्लुइडच्या प्रेशरच्या मदतीने आपण काय करतो, किंवा फ्लुइडच्या मदतीने आपण काय करतो, आपण पॉवर ट्रान्समिट करत असतो बघा. एक्झाम्पल, इथं हे पिस्टन आहे, इथं एक छोटंसं पिस्टन आहे असं या टाईपमध्ये, आणि पास्कल्स प्रेशर लॉ तोच आहे. एक्झाम्पल, ह्या पिस्टनवरती आपण काहीतरी F1 किलो न्यूटनचा फोर्स अप्लाय केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला इकडे एक मोठ्या वजनाची वस्तू उचलायची अशी. आठवत असेल मला काय बोलायचं तर हायड्रोलिक लिफ्ट विषयी बोलतोय मी. हायड्रोलिक लिफ्ट मध्ये काय आहे, इथं मध्ये फ्लुइड आहे, कुठलं तरी एक लिक्विड आहे, हायड्रोलिक ऑइल असतं इथं, जनरली हायड्रोलिक ऑइल असतं डॉट डेजिग्नेशनचं. मग याला काय म्हणतो आपण, आता पॉवर कशी ट्रान्समिट करतो आपण, इकडं फोर्स लावतो आणि तो फोर्स आपला ट्रान्समिट होतो, इकडं तो F2च्या फॉर्ममध्ये वरती येतो. मग आपला फोर्स कसा ट्रान्समिट झाला, कशाच्या मदतीने ट्रान्समिट झाला, मध्ये लिक्विड आहे, मध्ये कुठलं तरी ऑइल आहे, त्या ऑइलनं काय केलं, आपल्या फोर्सला ट्रान्समिट केलं एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला, आणि त्याला आपण म्हणतो फ्लुइड लिंक. या फ्लुइड लिंकचे एक्झाम्पल कुठले आहेत, हायड्रॉलिक रॅम आहे, नंतर हायड्रॉलिक जॅक असतो, हे आपल्याला सगळे माहिती पाहिजेत. किंवा हायड्रॉलिक लिफ्ट असते, किंवा हायड्रॉलिक क्रेन असतं, किंवा याच्यामध्ये प्रेशर इंटेन्सिफायर असतात, किंवा ॲक्युम्युलेटर असतात, किंवा चला आपण बघितलेलं टॉर्क कन्व्हर्टर माहिती आहे आपल्याला. टॉर्क कन्व्हर्टर काय करतं, एका साईडपासून दुसऱ्या साईडला फोर्स ट्रान्समिट करतं, टॉर्क ट्रान्समिट करतं. कशाच्या मदतीने, तिथं सुद्धा फ्लुइडच असतं. याविषयी आपण बोललो.
किंवा याच्यामध्ये एक टर्म असते बघा, रेजिस्टंट बॉडी म्हणजे काय असते, थोडक्यामध्ये समजून घ्या. रेजिस्टंट बॉडी म्हणजे काय असते. रेजिस्टंट बॉडीमध्ये डिफॉर्मेशन असतं, बट विदिन परमिसिबल लिमिट असतं बघा हे. आणि रेजिस्टंट बॉडी काय करते, जसंही रेजिस्टंट बॉडीला आपण लोड अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला, तर ती सुरुवातीला रजिस्ट करते आणि नंतर मग ती ट्रान्समिट करते या टाईपमध्ये. जास्त महत्त्वाचं नाही, एक माहिती असायला पाहिजे टर्म, म्हणून हे सांगतोय. आता डिफरंट टाईप्स ऑफ द रिलेटिव्ह मोशन्स कुठल्या कुठल्या पॉसिबल आहेत त्याच्यामध्ये, ह्या टॉपिकमध्ये त्याविषयी बोलूया आपण. आता लिंक तर बोलूया आपण. रिलेटिव्ह मोशन्स कुठल्या कुठल्या रिलेटिव्ह मोशन्स पॉसिबल आहेत. आपल्याला माहिती आहे की दोन लिंकमध्ये रिलेटिव्ह मोशन असते. एका लिंकची वेगळी व्हेलॉसिटी, दुसऱ्या लिंकची वेगळी व्हेलॉसिटी. नाही तर आपल्याला माहिती आहे की एक ट्रेन ह्या डायरेक्शनला चालेल, दुसरी ट्रेन ह्या डायरेक्शनला चालेल. हिची स्पीड काहीतरी 30 आहे, 30 किलोमीटर पर आणि हिची स्पीड आहे 40 किलोमीटर पर आहार. तर ह्या दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन किती आलं, 10. मायनस होईल ना या टाईपमध्ये. इथंही ॲडिशनचा लॉ अप्लाय करावा लागतो आपल्याला. आणि पुढे बोलणारच आहे मी की 30 किलोमीटरनं इकडे चालेल ट्रेन आणि इकडे 40 किलोमीटरनं इकडे चालेल. रिलेटिव्ह मोशन किती, 30 + 40 70 आला इथं या टाईपमध्ये. त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह मोशन्स. नाहीतरी बघूया आपण एक्झाम्पल रिलेटिव्ह मोशन्स. तर एक्झाम्पल असं पण होऊ शकतं की एक्झाम्पल एक ट्रेन इकडे चालेल आणि तुम्ही ऑब्झर्व्ह करतात त्या ट्रेनला, तुम्ही रेस्ट कंडिशनला आहात, तुमच्या दोघांमध्ये सुद्धा काहीतरी रिलेटिव्ह मोशन असेल. त्या ट्रेनची व्हेलॉसिटी तीच रिलेटिव्ह मोशन. चला आता जर आपण याच्यामध्ये जर बघितलं रिलेटिव्ह मोशनमध्ये महत्त्वाचे पॉईंट, महत्त्वाच्या टाईप आपल्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणलं तरी चालेल याच्यामध्ये. त्याला आपण पहिलाच पॉईंट घेतो, कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. इथं लिहितोय कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. काय असतंय आता, कन्स्ट्रेंटचा मिनिंग काय असतोय, कन्स्ट्रेन्ड मोशन. दुसरा टाईप असतोय, बोलूया आपण ह्याविषयी सुद्धा बोलूया. सक्सेसफुली आठवत असेल तुम्हाला, हे सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन असते बघा दुसरा टाईप. आणि तिसरा टाईप असतो इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. बोलूया आपण पहिल्या कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन विषयी बोलूया. तर हे कन्स्ट्रेन्ड म्हणजे काय, डिझायर्ड मोशन. तुम्हाला पाहिजे कशी एक्झॅक्टली डिझायर्ड मोशन. आणि कशी ऑप्टेन करतो आपण, वेगवेगळे कन्स्ट्रेंट लावून अप्लाय करतो आपण, वेगवेगळे कन्स्ट्रेंट आपण अप्लाय करतोय. कन्स्ट्रेंट आहेत, कन्स्ट्रेंट आपण अप्लाय करून आपल्याला जशी हवी तशा मोशनमध्ये आपण आउटपुट, डिझायर्ड आउटपुट आपण कन्व्हर्ट करतो. सो आपल्याला जशी मोशन पाहिजे तसं कन्व्हर्ट करतो आपण. चला हे बरंचसं बोललं झालंय. ह्याच्यामध्ये सोपे सोपे एक्झाम्पल्स त्यावर तुम्हाला समजून येईल. एक्झाम्पल, एक ब्लॉक आहे किंवा एक स्क्वेअर प्लेट आहे, नाही तर हे ब्लॉक घ्या असा या टाईपमध्ये. इथं हा ब्लॉक घेतला, ब्लॉकला जर साईड व्ह्यूमध्ये बघितलं तर ब्लॉक असा दिसेल आपल्याला. तुम्ही जर ह्या ब्लॉकला जर इकडच्या डायरेक्शनने बघितलं तर तुम्हाला त्या ब्लॉकवरती इथं होल दिसेल. असेल होल टाकतोय मी, इथं स्क्वेअर होल आहे, ह्या आतमध्ये हे ब्लॉकमध्ये स्क्वेअर होल आहे. आणि याच्यामध्ये मी एक शाफ्ट टाकतो. आता ऑब्व्हियसली सर्क्युलर शाफ्ट तर नाही बसणार याच्यामध्ये प्रॉपरली, एक शाफ्ट आहे आणि तो शाफ्टचा क्रॉस सेक्शन कसा आहे, तो सुद्धा स्क्वेअर आहे, स्क्वेअर शाफ्ट. आता ह्यामध्ये तुम्ही असा फोर्स अप्लाय करा, तुम्ही असा फोर्स अप्लाय करा, कम्प्लिटली कन्स्टंट करून टाकलं आपल्याला. कसंही तुम्ही फोर्स अप्लाय करा, त्याच्यामध्ये मोशन फक्त अशीच पॉसिबल आहे, फक्त हे रेसिप्रोकेटच करणार आहे आतमध्ये, बाकी कुठलीच मोशन पॉसिबल नाही याच्यामध्ये. मग याच्यामध्ये रोटेशन मोशन पॉसिबल आहे का, नाही रोटेशन मोशन. तुम्ही कसंही फोर्स अप्लाय करा, याच्यामध्ये रोटेशनल आपण कन्स्टंटच करून टाकलं, त्याला आपण कन्स्ट्रक्शनच त्याचं असं केलं, त्या साईडची मोशनच आपण कन्स्टंट. तर तुम्ही जर ह्याला रोटेट करण्याचा प्रयत्न केला ते रोटेट होणार नाही आहे, तुम्हाला जसं डिझायर्ड आउटपुट आहे तसंच आहे. किंवा एक दुसरं एक्झाम्पलमध्ये मी एक्झाम्पल हेच घेतो, फक्त ह्याच्यामध्ये पॅरामीटर सगळे चेंज करून टाकतो. कुठले पॅरामीटर, एक्झाम्पल हा आहे त्या टाईपचाच एक ब्लॉक आहे. त्या ब्लॉकमध्ये तुम्ही लेफ्ट साईडने जर बघितलं तर तुम्हाला एक सर्क्युलर होल दिसत आहे. आणि तुम्ही इथं टाकता आतमध्ये शाफ्ट, हा शाफ्ट आहे एक्झाम्पल या टाईपमध्ये हा शाफ्ट टाकला. आता ह्याच्यामध्ये कुठल्या दोन मोशन पॉसिबल आहे, ह्याच्यामध्ये रोटेशनल मोशन सुद्धा पॉसिबल आहे आणि ह्यामध्ये ट्रान्सलेशन मोशन सुद्धा पॉसिबल आहे. मग ह्याला तुम्ही कन्स्टंट करा, तुम्हाला जशी डिझायर्ड आउटपुट पाहिजे त्यामध्ये कन्स्टंट करा. त्याला कॉलर बसवा, तुम्ही शाफ्टला कॉलर बसवा. कॉलर बसवलेला शाफ्ट कसा दिसतो, हे असा असतो कॉलर बसवलेला शाफ्ट या टाईपमध्ये. इथं कॉलर बसवल्यामुळे काय होतं की काय होणार आहे की त्याच्यामध्ये रेसिप्रोकेशन मोशन होणारच नाही, त्याच्यामध्ये फक्त रोटेशन मोशनच होणार आहे. म्हणजे हा फक्त असाच रोटेट करणार आहे यामध्ये, सॉरी असा नाही, यामध्ये फक्त हा रोटेशनल मोशनच पॉसिबल असणार आहे याच्यामध्ये. ही रोटेशनल मोशन पॉसिबल आहे पण ट्रान्सलेशन मोशन पॉसिबल नाही याच्यामध्ये, कारण तुम्ही कन्स्ट्रंट करून टाकलं त्याला. आणि काय केलं त्याच्यामध्ये, कन्स्ट्रक्शन चेंजेस केले, आणि हा कन्स्ट्रक्शन चेंज आहे कॉलर बसवली. या टाईपच्या केसेसला आपण म्हणतो कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. नंतर डिस्कस करूया आपण, जे की महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालेल सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. ह्याचे शॉर्ट फॉर्म्स पण आहेत जे की महत्त्वाचे नाहीत पण आपल्यासाठी. कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन, सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन
आणि इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन. आता बघूया आपण याविषयीचे पॉइंट्स. आता सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशनचा एक्झाम्पल आहे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. हे आहे पिस्टन, हे आहे पिस्टन आणि बाहेरचा आहे सिलेंडर. यामध्ये काय केलं आपण, खरं बघितलं तर यामध्ये ही सिस्टम आहे आपली, आणि हा आहे कनेक्टिंग रॉड आहे, असा कनेक्टिंग रॉड आहे. सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड म्हणजे काय, एक्झॅक्टली मिनिंग काय होतो सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन म्हणजे? याच्यामध्ये खरं बघितलं तर काही केस खरं बघितलं तर आपल्याला आउटपुट कसं भेटतं, असं भेटतं आउटपुट. मग ह्याच्यामध्ये मग हे शाफ्ट हा पिस्टन असा आतमध्ये रोटेट का नाही करत बरं, असा रोटेट का करत नाही, तो करू शकत नाही. त्या टाईप म्हणजे आपण त्याला कन्स्ट्रेंट केलं, खरं तर इनडायरेक्टली त्याला कन्स्ट्रेंट केलं आपण. मग इनडायरेक्टली असं कन्स्ट्रेंट केलं की जशी डिझायर्ड आउटपुटमध्ये तुम्हाला मोशन पाहिजे तसंच तुम्हाला आउटपुट भेटून जातं. यामध्ये नाही समजलं, सोपं एक्झाम्पल दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला आठवत असेल, एक्झाम्पल फूट स्टेप बेरिंग, शाफ्ट इन द फूट स्टेप बेरिंग. इथं आहे फूट स्टेप बेरिंग या टाईपमध्ये, ही खालची आहे बेरिंग, याच्यामध्ये बेरिंग अशी ही बेरिंग आहे खालच्या साईडची, आणि हा आहे शाफ्ट. शाफ्टमध्ये शाफ्टला तर फिरायचं आहे असं रोटेशनल मोशन. शाफ्ट ट्रान्सलेशन मोशन करू शकतो का, नाही करू शकत, कारण वरती इंजिनचं वजन असतं. इंजिनच्या वजनामुळं शाफ्टमध्ये ही मोशन पॉसिबलच होऊन येत नाहीये. त्याला आपण म्हणतो सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशन. त्याच्यामध्ये काही ॲडिशनल कन्स्ट्रक्शन चेंजेस केलेत का आपण, असं मूव्ह होऊ नये म्हणून काही कन्स्ट्रक्शन चेंजेस केलेत का, नाही. आपण फक्त हे इंजिनच्या वजनामुळं हा शाफ्ट वरती आणि खालती रेसिप्रोकेट करू शकत नाहीये, फक्त तो असा रोटेट करू शकतो. सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा की ह्याला अशी मोशन अवॉइड करण्यासाठी, अशी मोशन होऊ न देण्यासाठी आपण काहीतरी कन्स्ट्रक्शनल चेंजेस केलेत का, नाही केलेत. या टाईपमध्ये आपण सिस्टम अशी डिझाईन केली इनडायरेक्टली की त्यामध्ये फक्त तुम्हाला रेसिप्रोकेटरी मोशनच भेटतं याच्यामध्ये. नाही तर हे नाही समजलं, दुसरं बेस्ट एक्झाम्पल सिरिंज. माहिती आहे आपल्याला, डॉक्टर करोना इफेक्ट, हे घ्या सिरिंज. त्यामध्ये सिरिंजमध्ये इथं पण असंच असतं नाही मेकॅनिझम, हे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट तर नसतं याच्यामध्ये, बट या टाईपमध्ये सिरिंज हे या टाईपमध्ये इकडे ही सिरिंज आहे. काय होतं याच्यामध्ये, हे जे छोटं पिस्टन आहे त्याला आपण मागं खेचतो, खेचल्यानंतर काय होतं, सिरिंजच्या मदतीने आपण आतमधल्या साईडला हे करोनाचं आपलं हे औषध हे ठोसणार आहात आपल्याला, हे या टाईपमध्ये. याच्यामध्ये मोशन कशी पॉसिबल आहे, याच्यामध्ये खरं तर अशी पण मोशन पॉसिबल आहे. आपण काही कन्स्ट्रक्शन त्याला चेंजेस केलेत का आपण, नाही. फक्त ह्याच्यामध्ये कशी मोशन होती पॉसिबल, मोशन तर आपल्याला डिझायर्ड मोशन तर ती हीच आहे. मग अशी मोशन होऊ नये म्हणून आपण काही चेंजेस केलेत का, नाही केलेत. म्हणजे इनडायरेक्टली आपण त्याला कन्स्ट्रेंट करत असतो बघा त्या डायरेक्शनने, फक्त मोशन हीच होऊन येते, ही मोशन होत नाही याच्यामध्ये. तर त्याला आपण म्हणतो सक्सेसफुली. सगळे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स आहेत हे सक्सेसफुली कन्स्ट्रेन्ड मोशनचे, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स. चला, थर्ड आहे आपल्यासाठी इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन, ICM. काय असतं इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड मोशन, तेच एक्झाम्पल वरचं, त्याच्या अगोदरचं सगळ्यात पहिलं एक्झाम्पल. हा ब्लॉक आहे, त्या ब्लॉकला इथं एक होल आहे असं, आणि त्या ब्लॉकमध्ये आपण असा शाफ्ट टाकला, या टाईपमध्ये हा शाफ्ट एक्झाम्पल. मग यामध्ये जर आपण ह्याला काहीच नाही, कॉलरही बसवलं नाही, आणि ह्याचा जो सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, असा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, आणि हा शाफ्टचा क्रॉस सेक्शन आहे. मग यामध्ये कुठल्या दोन मोशन पॉसिबल होतील बरं, यामध्ये अशी ट्रान्सलेशन मोशन सुद्धा पॉसिबल आहे, आणि यामध्ये अशी रोटेशन मोशन सुद्धा पॉसिबल आहे. मग ह्याचं काही प्रॅक्टिकल, खरं बघितलं ह्याचे काही प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन नसतं, कारण तुम्हाला इथं काही डिझायर्ड मोशन आहे ती भेटत नाही याच्यामध्ये, नो डिझायर्ड मोशन. मग डिझायर्ड मोशन भेटण्यासाठी तुम्ही याला कन्स्ट्रेंट करत असतात. त्याला आपण इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे याच्यामध्ये रोटेशनही भेटतंय तुम्हाला, आणि याच्यामध्ये तुम्हाला रेसिप्रोकेशन सुद्धा भेटतंय, रेसिप्रोकेटरी मोशन सुद्धा भेटते. आणि असं कुठं लागतं आपल्याला, असं नाही लागत ना. एकच तुम्हाला एक तर रोटेशन मेंटेन करा, नाही तर रेसिप्रोकेशन मेंटेन करा. या टाईपमध्ये कन्स्ट्रेंट म्हणजे आपल्याला ह्याला करावं लागतं. चला पुढे कायनेमॅटिक पेअर, कायनेमॅटिक लिंक विषयी बोलूया आपण. आता बोलूया आपण कायनेमॅटिक पेअर विषयी बोलूया. कायनेमॅटिक पेअर काय असतं बरं, पेअर म्हणलं की तुम्हाला समजायला पाहिजे. याच्यामध्ये पेअर म्हणलं तर लिंक नंबर 1 आणि लिंक नंबर 2, लिंक 1 लिंक 2 दोघांना कनेक्ट केले आपण इथं तयार, दोघांना पिन जॉईंटनं कनेक्ट केलं आपण. कायनेमॅटिक पेअर किंवा त्यालाच आपण म्हणतो यस, एनी कनेक्शन बिटवीन द टू लिंक इज ऑलवेज अ जॉईंट. माहिती आहे आपल्याला हे, ऑलवेज अ जॉईंट, ऑर त्यालाच आपण म्हणतो पेअर. आणि कायनेमॅटिक पेअर व्हेन द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू लिंक्स इज कन्स्ट्रेन्ड. या दोन लिंक मधली जर मोशन कन्स्ट्रेन्ड असेल तर त्याला आपण म्हणूया कायनेमॅटिक पेअर. म्हणजे काय, म्हणजे एक इनपुट दिल्यानंतर दुसरं आउटपुट आपल्याला डिझायर्ड आउटपुट भेटतंय. तर डिझायर्ड आउटपुट भेटतंय म्हणजे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट.
या टाईपमध्ये बघा, यामध्ये जर बघितलं तर हे कायनेमॅटिक पेअरच आहे. हे कनेक्टिंग रॉड आहे, हा क्रँक आहे आणि हा पिस्टन आहे. याच्यामध्ये लिंक नंबर 1 आहे, लिंक नंबर 2 आहे आणि ह्यामध्ये लिंक नंबर 1 ही काय करते, लिंक नंबर 1 एक डिझायर्ड आउटपुटमध्ये आपल्याला कन्व्हर्जन भेटते आपल्याला क्रँकच्या मदतीनं, कारण आपण ह्या दोघांना कनेक्ट केलं, इथं जॉईंट आहे, त्याला आपण म्हणतो कायनेमॅटिक पेअर. कन्स्ट्रेंट केले आपण, कन्स्ट्रेंट म्हणजे एका डायरेक्शनला केले, बाकीच्या सगळ्या डिग्री ऑफ फ्रीडम आपण त्याच्या रिस्ट्रिक्ट करून टाकल्यात खरं बघितलं तर. आणि मग त्यामध्ये काय होतंय, जसंही हा इकडनं फोर्स इकडं अप्लाय होतो, त्यामध्ये इकडं टॉर्क तयार झाल्यामुळं इकडच्या ह्या लिंकला फिरावं लागतं, क्रँकला फिरावं लागतं. कन्स्ट्रेंड मोशन महत्वाचं आहे याच्यामध्ये. चला पुढे बोलूया आपण. क्लासिफिकेशन ऑफ द कायनेमॅटिक पेअर, जे की आपल्यासाठी महत्वाचं आहे. क्लासिफिकेशन काय आहे, कुठल्या कुठल्या टाईपच्या कायनेमॅटिक पेअर्स असतात, त्यामध्ये पहिलीच कायनेमॅटिक पेअर आहे जी की महत्वाची आहे आपल्यासाठीची. अकॉर्डिंग टू द रिलेटिव्ह मोशन, अकॉर्डिंग टू द रिलेटिव्ह मोशन. आता रिलेटिव्ह मोशन प्रमाणे याचे टाइप्स, त्यामध्ये पहिलाच टाइप पडतो आपला हा टर्निंग पेअर. माहिती आहे टर्निंग पेअर, किंवा त्यालाच आपण टर्निंग पेअरलाच काय म्हणतो आपण, यस टर्निंग पेअरलाच आपण म्हणतो रिव्होल्यूट पेअर. इथेच लिहितोय मी रिव्होल्यूट पेअर, किंवा हा पिन जॉईंट. सोप्यात सोपा पिन जॉईंट म्हणजे कसं, एक्झाम्पल हेच पिस्टन सिलेंडरच्या अरेंजमेंट मधलं असलेलं हे कनेक्टिंग रॉड आणि हा क्रँक, हा क्रँक यांच्यामध्ये काय टर्निंग पेअर आहे. हा प्युअर टर्निंग जर होत असेल विदाऊट एनी स्लिप, एक्झाम्पल हे इनपुट लिंक आहे आणि एक्झाम्पल ही आउटपुट लिंक आहे, इकडनं तुम्ही इकडे पॉवर ट्रान्समिट करताय किंवा मोशन ट्रान्समिट करताय, मग ह्याच्यामध्ये इथं पिन जॉईंट आहे हा. मग याच्यामध्ये जर प्युअर टर्निंग मोशन असेल तर याला आपण म्हणतो टर्निंग पेअर किंवा रिव्होल्यूट पेअर किंवा पिन जॉईंट. सगळ्यात सोपं कुठलं एक्झाम्पल आहे, क्रँक आणि कनेक्टिंग रॉडचं. आपल्याला माहिती आहे गजन पिनच्या मदतीने आपण ह्याला कनेक्ट केलेलं असतं. गजन पिन कशाला, इथं क्रँक पिन, इथं वरती गजन पिन, तिथंही चालतं आपल्याला. दुसऱ्या टाईपची आहे बेस्ड अपॉन द रिलेटिव्ह मोशन बघतोय आपण, त्याच्यामध्ये दुसरी आहे स्लायडिंग पेअर. इथं लिहितोय हे स्लायडिंग पेअर. स्लायडिंग पेअर म्हणजे काय असणार आहे, याचं एक्झाम्पल आहे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट या टाईपमध्ये. यामध्ये काय होतं, हे बाहेरचं आहे सिलेंडर, आतला आहे पिस्टन, याच्यामध्ये प्युअर स्लायडिंग मोशन होते. आणि याच्यामध्ये प्युअर स्लायडिंग म्हणजे काय, याच्यामध्ये स्लिप नावाचा हा फिनॉमिना होत नसेल तर त्याला आपण स्लायडिंग पेअर म्हणतो. आणि स्लायडिंग पेअर विषयी जर बोलायचं असेल तर पुढे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये, त्याविषयी आपण डिस्कस करूया. थर्ड याच्यामध्ये असते बघा, थर्ड पेअर असते रोलिंग पेअर. आता रोलिंग पेअर म्हणजे काय, एक्झाम्पल हा एक कॉइन आहे, तो कॉइन आपण असा रोल केला एखाद्या सरफेसवरती, रोल केला, मग त्या कॉइनला रोल होऊ लागला म्हणजे ट्रान्सलेशन मोशन असते आणि रोटेशनल मोशन असते. दोन टाईपच्या मोशन्स असतात त्याच्यामध्ये, ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल मोशन. या टाईपमध्ये कशा असतात की समोरच्या डायरेक्शनला कुठली मोशन आहे, ट्रान्सलेशन आहे. मागच्या डायरेक्शनचा कंपोनंट, वेलॉसिटीचा कंपोनंट कुठला आहे, हा कंपोनंट आहे रोटेशनलचा, हा कंपोनंट आहे ट्रान्सलेशनचा. जर दोघंही सेमच असतील तर ह्याच्यामध्ये आपण म्हणूया की ह्याच्यामध्ये प्युअर रोलिंगची कंडिशन आहे. प्युअर रोलिंग म्हणजे काय, याच्यामध्ये स्लिप नसते या टाईपमध्ये. आपण टायर्समध्ये बघितलं होतं रिसेंट ट्रेंड्समध्ये, या टाईपमध्ये त्याला आपण काय म्हणतो, रोलिंग पेअर म्हणतो. सो या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला प्युअर रोलिंग एक्सपेक्टेड असतं. आणि प्युअर रोलिंग कसं एक्सपेक्टेड असतं बघा, प्युअर रोलिंगची कंडिशन काय आहे, व्ही ट्रान्सलेशन मोशन व्ही इक्वल्स टू काय असते, आर ओमेगा. दिस इज कॉल्ड एज द कंडिशन ऑफ द प्युअर रोलिंग. दिस इज कॉल्ड एज द कंडिशन ऑफ द प्युअर रोलिंग. चला पुढे, तसं बघितलं तर बेरिंगमध्ये सुद्धा असतं, पण बेरिंगचा पॉईंट आपण नंतर डिस्कस करूया. यामध्ये चौथी पेअर आहे बघा, स्क्रू पेअर आपण त्याला म्हणतो. हे स्क्रू पेअर माहिती आपल्याला नट अँड बोल्ट मध्ये किंवा स्क्रू मध्ये असते बघा. आता एक्झाम्पल हा स्क्रू इथं मी असा ड्रॉ करतो, हा थोडक्यामध्ये तुम्हाला समजून येण्यासाठी, हा स्क्रू आहे, हा स्क्रूचा हेड आहे या टाईपमध्ये, किंवा नट अँड बोल्ट घ्या या टाईपमध्ये. चला याच्यामध्ये आपल्याला माहिती की याच्यामध्ये इथं हे थ्रेड्स असतात, एक्सटर्नल थ्रेड्स असतात, आणि याच्यामध्ये इथं बोल्ट घेऊया आपण असं या टाईपमध्ये, आणि त्याच्यामध्ये हा इंटरनल थ्रेड्स असतात असे हे. आणि ह्याच्यामध्ये मोशन आपल्याला माहिती आहे, एक्झाम्पल याच्यामध्ये ज्यावेळेस यांची एंगेजमेंट होऊन जाते किंवा ज्यावेळेस हे पॉवर ट्रान्समिशनच्या मोडमध्ये असतात या टाईपमध्ये इथं थ्रेड्स आहेत, हे तिथे थ्रेड्स आहेत. याचं रोटेशनल जर मोशन जर आपण केली, तर ह्याची ट्रान्सलेशन मोशन सुद्धा होत असते बघा. तुम्ही एखाद्या स्क्रूला असं गोल गोल फिरवा बरं, तो एक तर काय करतो, तो एक तर बाहेर जाईल किंवा आतमध्ये येईल. पिच आपण त्याला म्हणतो ना, लीड. एक रोटेशन केल्यानंतर, वन रोटेशन केल्यानंतर त्याची एक ट्रान्सलेशन मोशन होत असते बघा. कितीने मोशन होते त्याला आपण लीड म्हणत असतो. एका रोटेशनमध्ये, एका 360 डिग्रीच्या रोटेशनमध्ये जर 1 mm जर हा पुढे सरकत असेल, कोण, हा आतमधला बोल्ट पुढे सरकत असेल, त्याला आपण म्हणतो लीड. आणि ह्याच्यामध्ये बरेचशा टर्म्स आहेत, लीड असतं, पिच असतं, बरंचसं काय असतं, पण आपल्यासाठी लीड महत्वाचं आहे. त्याला आपण काय म्हणतो, स्क्रू पेअर म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय आहे, डिपेंडंट मोशन आहे.
काही करता येत नाही याच्यामध्ये. डिपेंडंट म्हणजे रोटेशन केलं की हे ट्रान्सलेशन होणारच. त्याला आपण डिपेंडंट आणि त्याला आपण म्हणतो स्क्रू पेअर. पुढे याविषयी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. नंतर असते बघा स्पेरिकल पेअर. स्पेरिकल पेअर याच्या रिलेटेड जे जॉईंट्स पण आहेत ते सुद्धा आपण डिस्कस करूया. आता स्पेरिकल पेअर म्हणल्यानंतर बॉल इन अ सॉकेट जॉईंट, सगळेच नाव माहिती पाहिजेत आपल्याला. बॉल इन अ सॉकेट जॉईंट. आणि कसं असतं, एक्झाम्पल हा बॉल आहे आणि ते एक्झाम्पल हा सॉकेट जॉईंट आहे. असा हा सॉकेट जॉईंट आहे आणि ह्या बॉलला आपण इकडे कनेक्ट केलं असतं असं. गिअर मेकॅनिझम माहिती असेल तुम्हाला, हे गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम, गिअर लिव्हर त्यामध्ये असतो बघा बॉल अँड सॉकेट. किंवा आपल्या आर्मला, हे आपण आहोत, हे आपले हे आर्म आहेत आणि इथला आपले हात आणि ह्याच्यामधला हा जॉईंट, ह्याच्यामधला हा जॉईंट बॉल. स्पेरिकल पेअर आहे. एक स्पेरिकल पेअर म्हणजे काय, रिलेटिव्ह मोशन असते 3D मध्ये, रिलेटिव्ह मोशन असते 3D मध्ये. आणि याच्याविषयी आपण पुढे सगळंच बघूया. नाही तर सगळ्यात सोपा, जर तुम्हाला आठवत असेल तर बाईक मिरर माहिती आहे आपल्या, टू व्हीलरचा हा मिरर जो असतो तोच आहे. किंवा हिप जॉईंट, तुम्ही जिथं बसून ऐकतात माझे व्हिडिओ, हिप जॉईंट आहे जिथं खाली. किंवा हे जॉयस्टिक असतं बघा, हे जॉयस्टिक, हे सगळे स्पेरिकल पेअर आहेत या टाईपमध्ये. एक जोक्स हा पार्ट, एक समजून येणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला भावना समजणं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. चला पुढे. आता अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ द कॉन्टॅक्ट, नवीन पॉईंट. अकॉर्डिंग टू द रिलेटिव्ह मोशन आपण बघितलं हे सगळं काही पॉईंट्स. आता अकॉर्डिंग टू टाईप ऑफ द कॉन्टॅक्ट, कुठल्या टाईपचा कॉन्टॅक्ट असतो आणि त्यानुसार ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाच्या टाईप्स, पेअरच्या टाईप्स येऊन जातात आपल्याला. त्यामध्ये पहिलीच पेअर असते बघा, महत्त्वाची पेअर आहे, नोट डाऊन करायचं आहे, लोअर पेअर त्याला आपण म्हणतो. आणि लोअर पेअरमध्ये सरफेस कॉन्टॅक्ट असतो. हा सरफेस कॉन्टॅक्ट असतो, दोन लिंकमध्ये सरफेस कॉन्टॅक्ट असतो. एक्झाम्पल सिलेंडर आणि पिस्टन. बघा ह्या दोघांमध्ये इथं कॉन्टॅक्ट कुठला आहे, हा सरफेस कॉन्टॅक्ट आहे. इथं कॉन्टॅक्ट कुठला आहे, सरफेस कॉन्टॅक्ट आहे. त्या टाईपच्या. किंवा दोन लिंक जर आपण कनेक्ट केल्या, ह्या कायनेमॅटिक जर लिंक एकमेकांना जर आपण कनेक्ट केलं, लिंक 1 आणि लिंक 2, याच्यामध्ये सरफेस कॉन्टॅक्ट आहे. मग हे कशाच्या मदतीने जोडलंय आपण, हे याला आपण जोडलंय पिनच्या मदतीनं, हे सुद्धा लोअर पेअर आहे. ध्यानात ठेवा सरफेस कॉन्टॅक्ट. दुसरं असतं हायर पेअर. हायर पेअर, हायर पेअरमध्ये कॉन्टॅक्ट कुठला असतो, महत्त्वाचा पॉईंट, याच्यामध्ये असतो पॉईंट कॉन्टॅक्ट किंवा लाईन कॉन्टॅक्ट. पॉईंट कॉन्टॅक्ट म्हणजे एक्झाम्पल इथं स्पेअर आहे, तो आपण असा एखाद्या सरफेसवरती ठेवला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट कन्सिडर करतो पॉईंट कॉन्टॅक्ट. किंवा त्या स्पेरिकल पेअरमध्ये पॉईंट कॉन्टॅक्टच असतो, पॉईंट कॉन्टॅक्टच असतो. किंवा नाहीतरी आपल्याला माहित असेल हे, किंवा लाईन कॉन्टॅक्टचं एक्झाम्पल, दोन स्पर गिअर आहेत, स्पर गिअरमध्ये काय असतो, स्पर गिअरमध्ये आपल्याला माहिती की याच्यामध्ये सुद्धा लाईन कॉन्टॅक्ट असतो. हा सुरुवातीचा लाईन कॉन्टॅक्ट असतो. म्हणून या स्पर गिअरचा जास्त आवाज येतो आणि जास्त खूप कमी ऍप्लिकेशनमध्ये हे स्पर गिअरला आपण वापरतो, पॉवर ट्रान्समिशनमध्ये नसतात. आणखी पॉईंट कॉन्टॅक्टवाला गिअर कुठला आहे, स्पेरिकल, हे हेलिकल गिअर आहे. हेलिकल गिअर आहे. ह्याच्यामध्ये काय असतं, हेलिकल गिअरमध्ये जरी सुरुवातीला लाईन कॉन्टॅक्ट असेल तर नंतर हा पॉईंट कॉन्टॅक्टमध्ये कन्वर्ट होऊन जातो. हा काही झालं तर ते हायर पेअर आहे, आपल्यासाठीचं एक्झाम्पल आहे. पुढे आपण बघूया कॅम अँड फॉलोअरमध्ये याचे एक्झाम्पल्स. नंतरची पेअर असते बघा रॅपिंग पेअर. रॅपिंग पेअर, रॅप करणारे, रॅप होतो सरफेसच्या अबाउट, रॅप होतो. एक्झाम्पल ही आहे पुली आणि हा आहे बेल्ट. त्याला आपण म्हणतो रॅपिंग पेअर. आणि रॅपिंग पेअरच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. व्हेन वन लिंक इज ओव्हर द अदर लिंक, या टाईपचं याचं एक्झाम्पल आहे. चला समजले असतील हे सगळे एक्झाम्पल्स. चला आता आपण याचे एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स कुठले, क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये, त्या टाईपमध्ये. टर्निंग पेअर जे आहे, टर्निंग पेअर कुठली पेअर आहे, लोअर पेअर आहे, हायर पेअर आहे का रॅपिंग पेअर आहे. नाही ठेवा, टर्निंग पेअर दोन लिंकच्या मध्ये काय असते, पिन असते. त्यामुळं तिथं कॉन्टॅक्ट जो असतो तो सरफेस कॉन्टॅक्ट असतो आणि तिथं येते सरफेस कॉन्टॅक्टमुळं ती बनते लोअर पेअर LP. नेक्स्ट क्वेश्चन, याच्यामध्ये जर बघितलं आपण स्लायडिंग पेअर ही कुठली पेअर आहे, माहिती आहे आपल्याला, सोपा क्वेश्चन आहे हा. तर स्लायडिंग पेअर म्हणलं की सरफेस कॉन्टॅक्ट आला आणि ती सुद्धा असते लोअर पेअर. क्वेश्चन थर्ड, याच्यामध्ये विचारलेत क्वेश्चन्स असे, रोलिंग पेअर कुठली पेअर आहे, माहिती आहे. रोलिंग पेअर म्हणल्यानंतर अगोदरच एक्झाम्पल बोललो मी, आणि ही असते हायर पेअर. त्यामध्ये स्क्रू पेअर कुठली पेअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्क्रू पेअर ही कुठली पेअर आहे, ही आहे लोअर पेअर. का बरं, याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं आपण तर याच्यामध्ये कॉन्टॅक्ट जो असतो, थ्रेडचा कॉन्टॅक्ट जो असतो तो सुद्धा सरफेस कॉन्टॅक्ट टाईपमध्येच असतो हा, आणि त्या टाईपमध्ये आपल्याला दिसून येतो हा. चला नेक्स्ट, नट अँड बोल्टमध्ये. नेक्स्ट आहे 5 नंबरचा, स्पेरिकल पेअर कुठली पेअर आहे. स्पेरिकल पेअर ध्यानात ठेवायचं, स्पेअर म्हणला की तिथं लावायचं आपल्याला हायर पेअर, कारण पॉईंट कॉन्टॅक्ट असतो हा हायर पेअर. या टाईपमध्ये हे क्वेश्चन्स. चला पुढे जर आपण बघितलं आणखी टाईप ऑफ द पेअर्समध्ये आपण बघतो अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ द क्लोजर.
इथं लिहितोय हे अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ क्लोजर. टाईप ऑफ क्लोजर. क्लोजर म्हणजे काय बोलूया, याविषयी डिस्कस करूया. एक्झाम्पल सेल्फ क्लोज्ड पेअर असते बघा, सेल्फ क्लोज्ड पेअर. हा, दुसरी याच्यामध्ये असते फोर्स्ड क्लोज्ड पेअर. फोर्स्ड क्लोज्ड पेअर काहीतरी फोर्सफुली म्हणजे काय असतंय, एक तर स्वतःचं वजन असतं, एक तर ग्रॅव्हिटी असते बघा. हे तेच त्याचं वजन म्हणजे ग्रॅव्हिटी. किंवा इथं जास्तीत जास्त काय असते, बऱ्याचशा केसेसमध्ये स्प्रिंग असते, स्प्रिंगचा फोर्स असतो बघा. सेल्फ क्लोज्ड पेअरचं एक्झाम्पल, सेल्फ क्लोज पेअरचे एक्झाम्पल रोलिंग पेअर असेल, रोलिंग पेअर आहे, टर्निंग पेअर आहे. याच्यामध्ये काय असतं, मेकॅनिकली दोन लिंकला आपण कनेक्ट करतो बघा, त्याला आपण सेल्फ क्लोज्ड पेअर म्हणतो. मेकॅनिकली कुठल्याही दोन लिंकला जर आपण कनेक्ट केलं त्याला आपण म्हणतो सेल्फ क्लोज पेअर. बस, मग असे तर खूप सगळे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल फोर्स क्लोज पेअरमध्ये काय सांगितलं होतं, वजन किंवा त्यालाच आपण ग्रॅव्हिटी फोर्समुळं किंवा स्प्रिंगच्या ॲक्शनमुळं आपण दोन लिंकला एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणतो. आणि याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणलं की डोअर क्लोजर्स असतात बघा, ते डोअरला ढकलण्याचा डोअर क्लोजर्स असतील, किंवा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक क्लच ऑपरेटिंग सिस्टम असेल, किंवा मग सोपं एक्झाम्पल कॅम अँड फॉलोअर मेकॅनिझम. काय असतं बरं कॅम अँड फॉलोअर मेकॅनिझम, आता बऱ्याचशा वेळापासून मला ह्याचं एक्झाम्पल द्यायचं होतं. कॅम अँड फॉलोअर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण बघतो एक्झाम्पल ही मोशन. चला, कॅम अँड फॉलोअर हे एक्झाम्पल्स. चला ह्याला थोडंसं आणखी एक्सटेंड करतो. हे कॅम अँड फॉलोअर एक्झाम्पल्स, हे आहे फॉलोअर आणि एक्झाम्पल इथं आहे हे कॅम. इथं हा कॅम हिंज आहे, कनेक्ट आहे या टाईपमध्ये. हे लिंक 1 झाली. हे फिक्स म्हणलं की लिंक 1 असते बघा, ती वरची असू द्या की खालची असू द्या, फिक्स म्हणलं की लिंक 1, फिक्स केलेला पोर्शन. हा फिक्स केलेला पोर्शन आहे, हा फिक्स केलेला पोर्शन आहे, त्याला लिंक 1 म्हणतो आपण. हे लिंक 2 आहे बघा, काय म्हणतो आपण ह्याला कॅम म्हणतो. हा कॅम असा रेसिप्रोकेट करतो, कॅम असा रोटेट करतो, रेसिप्रोकेट नाही रोटेट करतो असा, आणि हा फॉलोअर त्याला फॉलो करून असा रेसिप्रोकेट करतो. स्प्रिंग ऍक्शन आहे, याच्यावरती आपण स्प्रिंग बसवली असते, स्प्रिंगच्या मदतीने फोर्स लावलेला असतो, स्प्रिंगच्या मदतीने कम्प्लिटली ह्याच्यावरती फोर्स असतो. जसा हा कॅम असा रोटेट करतो त्या टाईपमध्ये फॉलोअर त्याला फॉलो करतो, असा खालती वरती मोशन करतो तो. आणि याच्यामध्ये ही लिंक 3 आहे बघा. कुठली लिंक 3 आहे, फॉलोअर लिंक 3 आहे. आता हा आतमध्ये रेसिप्रोकेट करतो म्हणजे की ती झाली लोअर पेअर. आता हा कॅम आणि फॉलोअरचा कॉन्टॅक्ट जिथं आला त्याला आपण म्हणतो हायर पेअर. याविषयी क्वेश्चन, हायर पेअर, कारण ह्या दोघांचा कॉन्टॅक्ट आला, पॉईंट कॉन्टॅक्ट, त्यामुळं त्याला आपण काय म्हणतो, हायर पेअर म्हणतो. चला याच्यामध्ये आणखी पुढचे पॉईंट्स. आता याच्यामध्ये स्प्रिंग ऍक्शन, स्प्रिंगच्या मदतीने ग्रॅव्हिटीमुळे काय झालंय, ग्रॅव्हिटीमुळे हा फॉलोअरला ह्या कॅमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावंच लागतंय. आपण अशी अरेंजमेंट केली आहे, त्याला आपण म्हणतो फोर्स्ड टाईप ऑफ द क्लोज्ड पेअर्स. पुढे आता बरेचसे पॉईंट्स आपण डिस्कस केले, टाईप ऑफ द क्लोज पेअर्स आपण डिस्कस केल्या. आता यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ द जॉईंट्स आपण डिस्कस करूया. ह्याच पॉईंट, डिफरंट टाइप्स ऑफ द जॉईंट्स, महत्वाचा पॉईंट आहे हा. डिफरंट टाइप्स ऑफ द जॉईंट्स, कुठले कुठले जॉईंट्स असतात याच्यामध्ये. ह्या सब्जेक्टमध्ये, ह्या टॉपिकमध्ये आपल्याला महत्वाचे बघायचे जॉईंट्समध्ये आहेत बायनरी जॉईंट, दुसरा जॉईंट आहे टर्नरी जॉईंट. आता काय असतोय बायनरी जॉईंट आणि टर्नरी जॉईंट, त्याच्या नावामध्येच आहे. ज्यावेळेस दोन लिंक एकमेकांना कनेक्ट केले असतात, एक्झाम्पल लिंक 1 लिंक 2, हा पिन जॉईंट आहे, त्याला आपण म्हणतो बायनरी जॉईंट. दोन लिंक कनेक्ट केलेत आपण. चला याच्यामध्ये दुसरा एक्झाम्पल, हे सिलेंडर आहे आणि हे एक्झाम्पल हे पिस्टन आहे, याला आपण बायनरी जॉईंट म्हणू शकतो. एकमेकांना स्लाइडिंग पेअर आहे, टू लिंक्स, ज्या वेळेस दोन लिंक एकमेकांना कनेक्ट केल्या असतात त्याला आपण बायनरी जॉईंट म्हणतो. टर्नरी लिंक मध्ये काय असणार, 3 लिंक, एक्झाम्पल लिंक 1 लिंक 2 लिंक 3, 1 2 3, 3 लिंकचं कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये इथं हा पिन जॉईंट आहे, हा इथं पिन जॉईंट आहे. मग ह्याच्यामध्ये लिंक नंबर 1 to 2 यांच्यामधला एक जॉईंट, 2 to 3 यांच्यामधला एक जॉईंट, यस ना, असंच आहे. 2 to 3 यांच्यामधला एक जॉईंट आणि 1 to 3 यांच्यामधला एक जॉईंट, असे बायनरी जॉईंट नंबर 1, बायनरी जॉईंट नंबर 2. किती बायनरी जॉईंट तयार होतात, एक टर्नरी लिंक म्हणलं की 2 बायनरी जॉईंट तयार होत असतात बघा. मग तुम्ही म्हणता सर तुम्ही 1 आणि 3 ला का नाही कन्सिडर केलं. 1 आणि 3 नाही आहे, त्यामध्ये लिंक नंबर 1 आणि लिंक नंबर 2 बायनरी जॉईंट नंबर 1, लिंक नंबर 2 आणि लिंक नंबर 3 बायनरी जॉईंट नंबर 2. म्हणजे एक टर्नरी जॉईंट म्हणजे 2 बायनरी जॉईंट, आणि एका टर्नरी लिंकसाठी 3 लिंक असणं आवश्यक आहे. यामध्ये 1 आणि 3 नाही होत. चला क्वेश्चन, नेक्स्ट पॉइंट, याच्यामध्ये क्वार्टरनरी जॉईंट असते बघा. हे काय असतं, हे क्वार्टरनरी जॉईंट. ज्यावेळेस 4 लिंक एकमेकांना कनेक्ट असतात, लिंक नंबर 1 लिंक नंबर 2 लिंक नंबर 3 लिंक नंबर 4, 4 लिंक 1 2 3 4, म्हणजे किती बायनरी जॉईंट, 1 क्वार्टरनरी जॉईंट इक्वल्स टू हाऊ मेनी बायनरी जॉईंट्स,
हाऊ मेनी बायनरी जॉईंट्स. त्यामध्ये बघा रिपीट नाही, 1 to 2 एक बायनरी, 2 to 3 दुसरा बायनरी आणि 3 to 4 तिसरा बायनरी. यामध्ये 3 बायनरी जॉईंट्स असतात. आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे हा. म्हणजे जर तुम्हाला एका क्वाटर्नरी जॉईंटला जर रिप्लेस करायचं असेल तर तुम्हाला 3 बायनरी जॉईंट वापरावे लागतील. जर तुम्हाला एका टर्नरी जॉईंटला जर रिप्लेस करायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये 2 बायनरी जॉईंट्स वापरावे लागतात या टाईपमध्ये.